नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आता तुम्ही म्हणाल पालकामध्ये पोहे टाकून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी पाहिल्यानंतर ना तुम्ही आवर्जून ही करणार। अगदी मुलं तर ना मागून मागून खातील आणि बनवताच खाऊन फस्त करतील, एवढी भारी आहे बरं का। आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता हिवाळा म्हणलं की भरपूर अशा भाज्या येतात ताज्या ताज्या। तर इथं बघा मी पालक घेतलाय, चांगला निवडून घेतलाय, अगदी मुठभर इतका पालक आहे आणि एक पालकाची जोडी ना संपूर्ण इथं घेतलेली आहे। आता घेतलेला पालक बाजूला ठेवूयात, पुढे कुठं वापरायचा सांगतेस। तोपर्यंत एक इथं मोठं भांडं घेतलंय बघा आणि त्याच्यामध्ये ना 1 कप इतके पोहे घेतलेत। आपण कांदा पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो तेच इथं पोहे घेतलेत, छान चाळून निवडून घेतलेत बरं का। आता पोहे ना एक चांगले 2 पाण्यातनं स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचे आहेत। आता बघा हे पोहे ना धुवून घेतलेत, आपल्याला हे पोहे ना चांगले भिजून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी बघा थोडं पाणी ठेवायचं, अशा प्रकारे सगळीकडे पोहे असे पसरून घ्यायचे आणि 10 मिनिटं आपण असेच ठेवणार आहोत, म्हणजे छान मऊसूत पोहे भिजतील आपले। तोपर्यंत आपण एक छोटं वाटण करून घेऊयात। त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा 10 ते 12 इतक्या लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 इतकी हिरवी मिरची, अर्धा चमच इतके जिरे घातलेत, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि पाणी न घालता का नाही ह्याचं आपल्याला भरडचं वाटण करून घ्यायचं आहे बघा। बघा इथं आपला हा मिरचीचा ठेचा तयार झाला, बाजूला ठेवूयात। आणि बघा जो आपण पालक घेतला होता ना तो स्वच्छ मी धुवून ना चाळणीवरती ठेवला होता, म्हणजे त्याच्यातलं पूर्णपणे पाणी ना निथळ गेलंय। आता ही पालकाची देठ आहेत ना ही मी बाजूला करते। पालकाची देठ ना तुम्ही कुठल्याही दुसऱ्या भाजीमध्ये, म्हणजे पालकाचा गरगटा भाजी, पालकाची कुठलीही तुम्ही सुकी भाजी वगैरे करत असाल त्याच्यामध्ये वापरू शकता। ही तर आपल्याला देठ वापरायची नाहीत, त्याच्यामुळे बाजूला काढायचे। आणि जो पालक आहे ना तो जमेल तितका बारीक बारीक चिरून घ्यायचा। चिरल्यानंतर पालक धुवायचं नाही, चिरण्याच्या अगोदरच धुवून घ्यायचं आहे बरं का। असं बघायला गेलं तर मुले बघा पालकाची भाजी खायला नको म्हणतात, पण पालक खाण्याचे किती फायदे आहेत हो। रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, हृदयाचे आरोग्य सुधारते, त्वचेची गुणवत्ता सुधारते। पालकमध्ये ना लोह, जीवनसत्वे ए, सी, ई, के आणि भरपूर खनिजे, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात असतात बरं का। पालक हे एक पौष्टिक सुपरफूड आहे बरं का, त्यामुळे आवर्जून कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपण पालकचं सेवन केलंच पाहिजे। बघा छान प्रकारे पालक इथं चिरून घेतला, त्याचबरोबर इथं ना कोथिंबीर सुद्धा बारीक छान चिरून घेतली। आता बाजूला ठेवले आणि तोपर्यंत बघा आपण जे पोहे थोडं पाणी टाकून भिजत ठेवले होते बघा, ते अगदी छान मऊसूत भिजलेत। आता का नाही हे भिजलेले पोहे ते आपल्याला असे कुस्करून घ्यायचे आहेत बरं का। जसं आपण इतर पीठ कसं म्हणतो तसं करायचं आहे, म्हणजे छान असा ना ह्या पिठाचा एक गोळा तयार होतो। मला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, तर आज आपण इथं करत आहोत कुसकुशीत कुरकुरीत पालकाचे वडे। आपण इतर कसं पीठ मळतो का नाही अगदी तसा ह्या पिठाचा गोळा झालाय बघा। छान प्रकारे हे पोहे आपले कुस्करून झाले। आता ह्याच्यामध्ये बघा आपण जी पालक स्वच्छ धुवून चिरून ठेवली होती ना, एक वाटी भरून इतकी पालक घातली, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आपण जे तयार केलेलं वाटण होतं ना ते इथं मी संपूर्ण घालत आहे बघा। तुम्हाला अगदीच वाटलं तर थोडंसं कमी करू शकता, पण इतक्या साहित्यासाठी मी जे प्रमाण घेतलं ते अगदी बरोबर घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये घालत आहे 1 कप इतकं बेसनचं पीठ, अगदी तुम्ही विकतचं वापरू शकता, मी घरी दळलेलं बेसन पीठ वापरले बरं का। अर्धा चमच इतकं लाल तिखट, चवीनुसार मीठ एक अर्धा चमच इतकं घातलंय, त्याचबरोबर पाव चमच इतकी हळद घातलेली आहे आणि हातावरती ना थोडासा ओवा असा चोळून घातलेला आहे बघा। आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ वापरलं का नाही, बेसन पीठ पचायला जड असतं म्हणून आवर्जून ओवा वापरायचा। आता घरामध्ये बघा आपल्या अशी छोटी जर पळी असेल तर एक पळी भरून इतकं तेल घातलं, म्हणजे आपले हे होणारे जे वडे आहेत ना ते अगदी छान खुसखुशीत कुरकुरीत होतात। बरेच जण ह्याच्यामध्ये सोडा सुद्धा वापरतात, तर सोडा वापरण्याची गरज नाही, गरम तेल घाला, वडे छान खुसखुशीत होतात। आता ह्याच्यामध्ये जरा सुद्धा पाणी वापरायचं नाही, कारण आपण जे पोहे छान प्रकारे मऊसूत भिजवलेले होते, त्याचबरोबर पालक सुद्धा स्वच्छ धुतलेला असतो, थोडासा ओलसर असतो, त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी असा जर तुमचा गोळा झाला नाही तर आणखीन एक अर्धा कप इतकं तुम्ही बेसनचं पीठ वापरू शकता, अगदी ज्वारीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। वरून थोडंसं तेल लावून पुन्हा छान असा एक गोळा करून घेतलाय बघा, कारण बेसनचं पीठ असल्यामुळे खूप चिकट असतं का नाही, त्याच्यामुळे थोडंसं तेल घालून पुन्हा मळून घ्यायचं। पीठ आपलं इथं मळून झालंय, आपल्याला भिजत वगैरे ठेवायची काहीच गरज नाही, आपण लगेच ना ह्याचे वडे करायला घेणार आहोत। छान एक छोटा लिंबा एवढा गोळा घेतलाय आणि हातावरती ना आपल्याला अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे। आता ह्या वड्याच्या दोन्ही बाजूला ना मी जरा तीळ भुरभुरून घेते, म्हणजे दिसायला देखील छान दिसतात आणि चवीला पण हे वडे ना भारी लागतात। अगदी तुम्ही पीठ मळत असताना त्याच्यामध्ये जरी तीळ टाकलात ना तरी सुद्धा चालेल। हे वडे ना तुम्ही असे छोटे करू शकता, अगदी मध्यम आकाराचे करू शकता,
किंवा मोठ्या साईजचे एकदम पातळ पातळ पुरीसारखे केलात तरीसुद्धा चालेल. तर आज जे मी इथं पालकाचे वडे करत आहे ते न वाफवता करत आहे बघा. अगदी तुम्हाला वाफवून करायचे असेल तर कसं करायचं माहिती आहे का? आता तयार केलेलं जे आपलं मिश्रण होतं ना, ते एखाद्या ताटाला तेल वगैरे लावून हे मिश्रण थापून घ्यायचं. छान प्रकारे एक 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्यायचं. मग तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये वड्या कापून घेऊ शकता. एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जर त्या वड्या वाफवलेल्या भरून ठेवलात तर अगदी 8 ते 10 दिवस खराब होत नाहीत. फक्त तळण्याच्या अगोदर फ्रीजच्या बाहेर एक 10 ते 15 मिनिटं काढून घ्यायच्या. कसं बऱ्याच महिला जॉबला जाणाऱ्या असतात, सकाळची घाई गडबड असते, मग संध्याकाळीच तुम्ही ही तयारी करून वाफून वगैरे वड्या ठेवलात ना तर सकाळी फक्त तुम्हाला तळायच्या आहेत. पण आज आपण ना ह्या झटकीपट करत आहोत वड्या बघा असे छान जरा पातळ करायच्या, म्हणजे कसं तळायला देखील वेळ लागत नाहीत, छान आतपर्यंत तळल्या जातात आणि ह्याला मस्त कुरकुरीतपणा येतो. वडे हातावरती थापत असताना हाताला चिटकतंय असं वाटलं तर थोडासा तेलाचा हात तुम्ही घेऊ शकता. आता बघा आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना 9 इतके आपले हे वडे झाले आहेत. आता चला आपण तळून घेऊयात. तर गॅसवरती बघा तळण्यासाठी ना तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल मध्यम गरम असावं, जास्तीचं कडकडीत सुद्धा गरम नसावं. जास्ती कडकडीत जर तेल तुमचं गरम असेल तर वडा लगेच तळा जाईल पण आतून कच्चा राहील. आणि तेल जर तुमचं हलकं गरम असेल आणि मग तुम्ही तेलामध्ये वडा सोडला तर वडे हे तेलकट होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मध्यमच तेल गरम असावं. सुरुवातीला बघा एकच वडा तेलामध्ये सोडून ना छान प्रकारे तळून घेतला. आणि आता मग बाकीचे जे सर्व राहिलेत ना वडे ते तळून घेणार आहे. तर एका वेळेस तुमच्याकडे मध्ये कितपत मावतात तितके सोडून तळून घेऊ शकता. आता इथं बघा माझे 3 इतके मावलेत, 3 सोडून हे वडे ना तळून घेणार आहे. तेलामध्ये छान हे वडे सेट झाले मगच आपल्याला पलटी करायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत. हे वडे तळत असताना गॅस मात्र तुम्हाला मध्यम टू लोच ठेवायचा आहे. वडा तेलामध्ये टाकला तेव्हा किती बुडबुडे होते बघा आणि आता बघा कसे कमी झाले, म्हणजे समजायचं हे वडे आपले तळलेले आहेत. हे वडे तळून झाले ना असे तेलावरती ना तरंगत राहतात बघा. हे वडे तळत असताना गॅस मात्र तुम्हाला बारीकच ठेवायचा आहे, तरच ना हे वडे छान कुरकुरीत होतात. बघा असे एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायचं, म्हणजे कसं एक्स्ट्राचं तेल असेल ना ते निघून जातं. आता बघा बाकीचे सर्व ना वडे इथं तळून घेतलेत. वाव, बघू शकता रंग देखील किती छान सुरेख आलाय. आता ऐकला का आवाज तुम्ही? किती कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले हे वडे झालेत. हे वडे मी हातामध्ये घेऊन तुम्हाला दाबून दाखवते. 1% सुद्धा हे वडे आपले तेलकट होत नाहीत, कारण ह्याच्यामध्ये आपण सोडा घातलेला नाही आणि छान प्रकारे तळून घेतलेत बघा. तुमच्याकडे मुठभर इतका जरी पालक असला ना तरी सुद्धा तुम्ही हे वडे करू शकता. अगदी झटकीपट होतात न वाफवता. तुम्ही जर एकदा हे वडे केलात ना तर घरातली मंडळी तुम्हाला पुन्हा कधी करणार म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. जेवणाच्या ताटातले चव वाढवणारे हिथं आपले हे पालकाचे वडे खाण्यासाठी तयार झालेत. अगदी तुम्ही संध्याकाळी स्नॅकच्या वेळेस मुलांना असं खाण्यासाठी देऊ शकता. अगदी सॉससोबत ना मुलं खाऊन फस्त करतात. मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता. पालकाचे असल्यामुळे ते खूप पौष्टिक आहेत आणि मुलं आवडीने खातात बरं का. आता आवाजसुद्धा ऐका बघा. मी तुम्हाला इथं मोडून दाखवला एक वडा. छान खुसखुशीत झालेत बघा आणि आजपर्यंत मस्त तळलेले आहेत. खरंच मी सांगते ना, म्हणून नक्की करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरामध्ये आवडले का. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल. चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.